विजय नलवडे मल्टीप्लायर मार्गदर्शक. तर आज जिंतूर एरियामध्ये सुरेश भाऊ शेळके यांच्या गावात आम्ही आलेले हळदीसाठी मल्टीप्लायर यांनी वापरलं याचा एक अनुभव ऐकू. तर नाव पूर्ण तुमचं? माझं नाव सुरेश लक्ष्मण शेळके, राहणार बिलद, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. तर माझ्याकडे शेती समजा 2-3 एकर शेती आहे. तर जवळपास मी अर्धा एकरला 1.5 महिन्याखाली वापरलं आहे. तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जरा हळदीमध्ये एकदम चांगला फरक वाटला. गेल्या वर्षी आपली कांडी समजा अशी या स्वरूपाची राहत होती अशी, पण या वर्षी आपण मल्टीप्लायर 1-1.5 महिना वापरला तर कांडी बघा या स्वरूपाची झाली. एक एक कांडी समजा अशी जवळपास नाही ना म्हटलं तरी हे बघू शकता एक गड्डा किती भरल अंदाजे गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी 1.5 किलोच्या 2 किलोच्या जवळपास एक अंदाज भरल. कारण की गेल्या वर्षी पाव किलोच्या अर्धा किलोच्या वर गड्डा झाला नव्हता. यावर्षी बराच गड्डा बघा कसा एक सारखी कांडी पडली आणि कांडी साईज बघा. कारण की एक कांडी समजा ही अशी या जवळपास नाही ना म्हटलं तरी बी 2 ते 3 छटाकी कांडी पडली इतक्या ठोकर. कारण की 1.5 महिन्याखाली तुम्ही जरी पण उशिरा वापरलं तरी सुरुवातीपासून असतं आणि जर पहिल्या सुरू जर करायला असतं तर आम्ही एकदम जवळपास 10 ते 15 किलो वापरला असतं पहिल्या सुरू. तर बाकी आता तुम्ही हळदीला वापरून समाधानी आहात? हा, कारण की एकदम कांडी साईज एकदम भयंकर पडलेली आहे, ठोकर कांडी आहे अंगात साईज मध्ये. कारण की अशी कांडी कधीच पडली नाही आमच्या शेतामध्ये. यावर्षी कांडीचा एकदम आपल्या ओळखीचे जे काही शेतकरी येणारा सीझन आहे तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही किती शेतकऱ्यांना माध्यमात देऊ शकता तुमच्या जवळपास आता आपण तर 1-2 शेतकऱ्याला दिले, त्यांचा बी रिझल्ट जरा आता त्यांचा रिझल्ट नुसार त्याला हे करता त्यांचं जर त्याला जर पुढच्या वर्षी द्यायला एक पेटी देऊन टाकायची. चालते. आणि कांदा पण आहे आपला. कांद्याला कसं काय? कांदा एकदम व्यवस्थित आहे, कारण की आजूबाजूच्या पेक्षा कांदा आपला एकदम टॉप आहे कांदा. तुम्ही समाधानी करा का? समाधानी करा का? तर बाकी शेतकऱ्यांना जर वापरलं तर त्यांना फायदा होऊ शकते? 100%, 101% आहे. कारण की हळदीची साईज बघा तुम्ही कशी आहे काय. तर एक एक कांडी जवळपास नाही ना म्हटलं तरी बी 3 छटाकाच्या पुढी एक एक कांडी आहे. चालते. धन्यवाद.